नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे pbutter0902. आजचा वर्कआउट खूप इंटरेस्टिंग आहे. जे जिम नाही करू शकत, जे घरी बसून आहेत त्यांच्यासाठी एक चॅलेंज घेऊन आली आहे मी. एक होम वर्कआउट चॅलेंज. या होम वर्कआउट चॅलेंज असा जबरदस्त रिझल्ट येणार आहे की बस माझे कमेंट सेक्शन भरभरून जाणार आहेत. सर्वात आधी तर बाबा, जे लोक हे चॅलेंज एक्सेप्ट करत आहेत वर्कआउट न बघता, त्यांनी फटफट करून कमेंट सेक्शन मध्ये आय एक्सेप्ट दिस चॅलेंज टाइप करा पटकन आणि बघूया आपण किसमें कितना है दम. मी आहे माझ्या घराच्या टेरेसवर. ह्याचा अर्थ हे की हा जो वर्कआउट आहे तो होम वर्कआउट आहे. याला जिमची गरज नाही आणि काही इक्विपमेंटचीही गरज नाही. फक्त लागणार आहे एक मॅट, जी मी खाली ऑलरेडी स्प्रेड करून ठेवलेली आहे. मी तुम्हाला दाखवत आहे असे 5 एक्सरसाइजेस. त्याच्यामध्ये जंपिंगची काही गरज नाही. कमी होईल 10 ते 15 किलोचं वेट एका महिन्यामध्ये आणि वेट झूमंतर झालं असं समजा या वर्कआउट नंतर. माझा अंदाजा हा आहे की जे लोक घरी बसून डिमोटिवेट होत आहेत त्यांचं वेट पक्का म्हणजे 100% एक्सेस मध्ये असणार आहे. म्हणजे एक्सेस वेट हे 100% असणार आहे जे लोक डिमोटिवेट होत आहेत. आणि जे डिमोटिवेट होत आहेत एक्सेस वेटनी, काही घाबरू नका, काही टेन्शन घेऊ नका. 10 ते 12 किलो वेट डाऊन पळणार म्हणजे पळणारच. या वर्कआउट नंतर कोणाचं किती वेट कमी झालंय ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला सगळ्यांना हे पाहिजे की हा वर्कआउट जो आहे तो इफेक्टिव्ह व्हावा, तर 2 गोष्टींची काळजी करा, 2 गोष्टींवर लक्ष द्या. पहिली आणि सर्वात इम्पॉर्टंट, जिभेवर कंट्रोल करा. ज्यांना ऑलरेडी डाएट माहित आहे, ज्यांना ऑलरेडी माहित आहे की कॅलरी इनटेक किती करायचा आहे, तर वेल अँड गुड, व्हेरी बेस्ट. सोबत वर्कआउट करा आणि जबरदस्त रिझल्ट पहा 1 महिन्यानंतर. आणि ज्यांना जिभेवर कंट्रोल नाही करू शकत त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आपण डिस्कस करू ते. या वर्कआउटची सगळ्यात खास बात ही आहे, हिकडची चरबी असो, हिकडची चरबी असो, हिकडची चरबी असो किंवा हितली चरबी असो, सगळं गायब होणार आहे. सगळी बॉडी फॅट कमी होणार आहे, झूमंतर होणार आहे. कारण मी तुम्हाला दाखवत आहे मोजके एक्सरसाइजेस, ते फॉलो करा आणि 1 मंथ मध्ये तुमचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन बघा आणि ते रिझल्ट बघून तुम्ही सरप्राईज व्हाल. चलो आता विदाउट एनी डिले आपण बघूया ते एक्सरसाइजेस. हे बघा, आता जो फर्स्ट एक्सरसाइज आहे तो वॉर्मअप पण आहे आणि तो एक्सरसाइज पण आहे. वॉर्मअप काय इम्पॉर्टंट आहे, मसल स्टिफनेस असेल किंवा कोणतं नर्व पुल असेल ते सगळं गायब होऊन जाते. तर हात जे आहे ते वरती करायचं आहे आणि हे जे आहे ते आपल्याला हील पण वरती करायचं आहे, टोवर उभी राहायचं आहे आणि खाली जायचं. अप डाऊन जाताना पाय लँड करायचे आहेत. अप गेलो, डाऊन जायचं. अप, हील अप करायचं वरती जाताना आणि खाली जायचं. आता खाली जाणं सगळ्यांसाठी पॉसिबल नसेल, पण ट्राय करा की तुम्ही जेवढं खाली जाल तसं. आपल्याला गोल काय आहे की आपल्याला कन्सिस्टंट राहायचं आहे आणि वर्कआउट स्टार्ट करायचा आहे. तर समजा असा हात असेल, खाली जर नसेल टच होत किंवा नसेल जा, तर एवढं केलं तरीही चालतंय. जर त्या अँगलनी समजत नसेल तर हे बघा, हात वरती, हील्स जे आहे ते वरती करायचं, डाऊन करायचं हील आणि परत खाली जायचं. अप करायचं, हील अप, डाऊन आणि खाली. सेकंड एक्सरसाइज आपला हा आहे, मॅट वर जे आहे ते आपल्याला पोझिशन करायचं आहे. ठीक आहे, पाय मागे आणि 1, पाय पुढे आले का मान वरती गेली पाहिजे. परत बॅक, खडखड वाजत आहे बघा बॅक. आता हे झालं 1 रॅप, म्हणजे दोन्ही साइड जर केलं तेव्हा होतो आपला कंप्लीट 1 रॅप. ह्याचे तुम्हाला करायचे आहे 12 ते 14 रॅप्स आणि करायचे आहेत 4 सेट्स.
या सेकंड एक्सरसाइज मध्ये समजा तुम्हाला लोअर बॅक पेन जरी असेल किंवा जी नर्व्स जी आहे ती दबलेली असेल तीही रिलीज होऊन जाईल हे जे सेकंड एक्सरसाइज तुम्ही कराल तेव्हा. कोणत्या पण एक्सरसाइजचा डाऊट असेल किंवा समजत नसेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, तर मी तुम्हाला थोडंसं इझी किंवा बेटर वेचा व्हिडिओ किंवा बेटर वेनी समजवू शकते. थर्ड एक्सरसाइज आपण करत आहोत ते टार्गेट करणार हे लोअर बेलीला, लोअर ॲब्डॉमेनला, जे थोडंसं डिफिकल्ट असते. म्हणजे पोटाची चरबी, लोअर पोटाची चरबी कमी करण्यासाठी हा जो थर्ड एक्सरसाइज आहे तो आपण आता बघू. हात जे आहेत ते ठेवायचे आहेत हिपच्या खाली. ओके, मग हे दोन्ही पाय जे आहेत ते उचलायचं आहे वरती आणि ब्रीद इन ब्रीद आउट वर फोकस करा. ह्याच्याही तुम्हाला करायचे आहेत 12 ते 14 रेप्स करा आणि 4 सेट्स करा. पाय जे आहे ते लँडिंगला तुम्ही खाली फ्लोअरवर टच नाही केलं पाहिजे. तर ट्राय करा जेवढं तुम्हाला बॅलन्स होईल ना तेवढं बॅलन्स करा. जे चौथा एक्सरसाइज आहे त्याच्यासाठी पाय जे आहे ते खोलायचं आहे. हात आणि आपलं जे हात आहे ते स्क्वॉट पोझिशनला जाऊन फ्लोअरला टच करायचं आहे. तर तुम्ही नोटीस कराल हे एक्सरसाइज करता करता तुमचं पोटही दबतंय, पाय, ग्लूट्स सगळं काम करत आहे. तर हे जे आहे ते फक्त असं खाली जाऊन टच करा आणि ह्याचेही 12 रेप्स करा, 12 ते 14 रेप्स करा आणि 3 ते 4 सेट्स. 4 सेट्स मी रेकमेंड करेन कारण हे बॉडी वेट आहे आणि ह्याला काही जम्पिंग वम्पिंगची पण काही गरज नाही. हा जो फोर्थ एक्सरसाइज आपण केलाय तर बऱ्याच लोकांना पोटामुळे किंवा एक्सेस वेटमुळे एकदम खाली लँड करायला थोडंसं मुश्किल होईल. असं जाईल किंवा असं जाईल, असं जाईल. नो प्रॉब्लेम, ट्राय करा आणि जसं तुमचं फ्लेक्झिबिलिटी वाढेल ना किंवा पोट जे आहे ते कमी होईल ना तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही खाली लँड कराल. लास्ट एक्सरसाइजसाठी तुम्हाला बसायचं आहे. हे जे लास्ट एक्सरसाइज आहे ते ह्याला वर्क करणार, ह्याला वर्क करणार. म्हणजेच माझं बोलायचा अर्थ हे आहे, जेव्हा तुम्ही बसता आणि असं पसरून जाता ना ह्या गोष्टीवर लास्ट एक्सरसाइज काम करेल. समजलं ना मला काय बोलायचं ते? तर हे बसून ट्राय करायचं आहे, टोला टच करायचं आणि डोकं खाली घ्यायचं. जेवढं होईल तेवढं ट्राय करा. असं करा किंवा असं करा, असं करा, नो प्रॉब्लेम. स्टार्ट करा आणि हळूहळू जे आहे ते तुम्ही टच करायचं नक्की ट्राय करा. हे बघा, वरती यायचंय परत. ब्रीद इन ब्रीद आउट वर फोकस करा. डोकं जे आहे ते ट्राय करा नीला टच करायला, हात जे आहे ते टोला टच करायला. आता ह्याचेही तुम्हाला 12 रेप्स करायचे आहेत आणि 4 सेट्स करा. जर तुम्ही ऑलरेडी जिमला जाता, थोडंसं फ्लेक्सिबल आहात, तर जे हे 5 एक्सरसाइजेस जे आहेत ते नॉन स्टॉप करा विदाउट ब्रेक. मग एक सेट झालं ना, एक राऊंड झालं ना, त्याच्यानंतर 30 to 40 सेकंड्सचा गॅप घ्या, ब्रेक घ्या आणि मग सेकंड राऊंड चालू करा. तर असे तुम्हाला करायचे आहेत 4 राऊंड म्हणजे 4 सेट्स पर एक्सरसाइजचे. आणि जर तुम्ही बिगनर आहात तर काही टेन्शन घेऊ नका, एकदम स्लो करा. फर्स्ट सेट जेव्हा तुम्ही कराल तर त्याच्यानंतर 30-40 सेकंड्सचा ब्रेक घ्या, मग सेकंड एक्सरसाइज चालू करा. असे करून प्रत्येक एक्सरसाइजेसचे जे सेट्स आहेत ते कम्प्लीट करा. या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि स्प्रेड करा किंवा शेअर करा ॲज मच ॲज यू कॅन. कारण जेही जिम नाही जात, जे डिमोटिवेटेड आहेत ऑलरेडी, त्यांना हेल्प करा म्हणजे त्यांचाही फायदा होईल. त्यांना शेअर करा जेवढं तुमच्या ओळखीमध्ये असेल तेवढं. आणि हो, जसं मी तुम्हाला बोलली आहे 1 मंथच्या ह्या कम्प्लीट ड्युरेशनमध्ये तुमचं किती वेट लॉस झालं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते उद्यापासून नाही, आज आणि आत्तापासून चालू करा. धन्यवाद.